नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी देऊळगाव धनगर या गावामध्ये आपण आलेलो आहोत. चिखली तालुक्यातील जी शाळा आहे, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव धनगर, या शाळेला भेट देण्याचं कारण असं आहे की आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कसं या ठिकाणी गुरुजन वर्ग या ठिकाणी ज्ञान देतोय आणि आनंददायी जे शिक्षण आहे ते शिक्षण या ठिकाणी कसं विद्यार्थी या ठिकाणी आत्मसात करतायत. थेट आपण त्यांच्यासोबत आज संवाद साधणार आहोत. तुझं नाव बेटा? काजल. अच्छा, काजल. आडनाव? वानखेडे. वानखेडे. अच्छा, किती वर्गाला जातेस? 7वी. 7व्या वर्गाला. कसे शिकवतायत सर? खूप चांगले शिकवतात. खूप छान शिकवतायत. किती दिवस झाले तुला येऊन इथे शाळेत? पहिलीपासून शिकते. पहिलीपासून शिकते? हो. बरं, कोणते शिक्षक शिकवतायत आता सध्या? इरले सर. इरले सर. कसे विषय शिकवतायत? मॅथ, सायन्स. तुमचे डाऊट क्लिअर करून घेतायत? हो. सर्व? हो. पण काय वाटतंय तुला, ही शाळा या ठिकाणी तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्या दिशेने वाटचाल करावीशी वाटते तुला? का नोकरीला लागायची? नोकरीला लागायचं. बरं, का लागायचं नेमकं? कारण काय? तुझे आई वडील काय करतायत? शेती. शेती करतायत. हो. मग तू शेती का नाही करावी असं वाटते तुला? कारण की त्यांना उन्हातान्हात काम करावं लागते, ते आपल्याला करावं नाही आणि त्यांना पण करावं लागावं नाही म्हणून. मित्रांनो, हे एक सकारात्मक उत्तर आहे. खरोखर या ठिकाणी असे विद्यार्थी या ठिकाणी घडणं फार अतिशय उत्तम काळाची गरज आहे. कारण आपण बघतोय की आईवडिलांचे जे स्वप्न आहेत, आईवडिलांचे जे काबाड कष्ट आहेत, ते काबाड कष्ट त्यांनी सुद्धा करू नये आणि आपण सुद्धा करू नये, हेच उत्तर त्यांच्याकडनं या ठिकाणी आलेलं आहे. सर, आपलं नाव? माझं नाव पंढरीनाथ मुकुंदराव वायाळ, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव धनगर. सर, या ठिकाणी आज शाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिना या ठिकाणी झालेला आहे. शाळा कशी चालू आहे? शाळा अतिशय सुंदर, व्यवस्थित आणि नियमित चालू आहे. अच्छा सर, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी या ठिकाणी काय प्रयत्न करते आपली शाळा? या शाळेमधील विद्यार्थी हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीने या शाळेतील प्रत्येक शिक्षक स्वतः लक्ष देऊन वैयक्तिक लक्ष देतात सर्व विद्यार्थ्यांकडे. आणि प्रत्येक विद्यार्थी दररोज शाळेमध्ये कसा येईल यासाठी दररोज जो विद्यार्थी आला नाही त्या पालकाला फोन केला जातो, व का आला नाही याची चौकशी केली जाते. तर या ठिकाणी विद्यार्थिनीने सांगितलं आहे की आम्हाला मोबाईलवरती अभ्यास या ठिकाणी देत नाही, आम्हाला असे फेस टू फेस या ठिकाणी शिकवतात, त्याबद्दल काय? हा, मोबाईलचा वापर हा आता दिवसेंदिवस वेगळ्या प्रकारे होऊ राहिलेला आहे. मुलं मोबाईलचा रीलसाठी वापर करतात, अभ्यास म्हणून कमी लक्ष देतात. म्हणून आमच्या शिक्षकांनी ठरवलं की फेस टू फेस यांना अभ्यास द्यायचा आणि घरी पण त्यांनी तो होमवर्क तसाच केला पाहिजे, मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. तर या ठिकाणी हा जो पर्यावरणाचा जो समतोल या ठिकाणी राखताय आपण, कारण की सुशोभीकरण या ठिकाणी फार सुंदर आहे आणि मोठमोठे झाडं सुद्धा या ठिकाणी आहेत. त्या झाडांचा फायदा या ठिकाणी या मुलांच्या ज्या आरोग्याचं जे शरीर रचनेसाठी या ठिकाणी तो फायदेशीर ठरतोय. 100% ठरतोय. आणि दरवर्षी आम्ही 25 झाडं कमीत कमी, जसे 50 लावायचा आमचा आग्रह असतो, 25 झाडं आम्ही शाळेच्या आवारामध्ये लावतो. आणि एक पेड़ माँ के नाम या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी आपल्या शेतामध्ये किंवा घराच्या समोर एक झाड 100% लावतो. सर, या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधले जे कार्यक्रम आहेत, त्याच्यानंतर महामानवांच्या ज्या पुण्यतिथ्या आहेत, जयंत्या आहेत, त्या या ठिकाणी साजऱ्या होत आहेत? हो, 100% साजऱ्या होतात. आत्ताच पंढरपूरची यात्रा पंढरपूरला झाली, पण आम्ही या ठिकाणी काढलेली होती. अच्छा, म्हणजे मुलांचे अंगामध्ये या ठिकाणी हे रुजवलं गेलं पाहिजे, संस्कृती सर्व रुजवतो आम्ही. बौद्धिक, भावनिक, शारीरिक सर्व प्रकारची गुण त्यांच्यामध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न 100% करतो. सर, या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर आपण या ठिकाणी आहात, परंतु हे जो गुरुजन वर्ग आपल्याला जो साथ देतोय त्यांच्याबद्दल काय सांगणार? एकदम माझे सर्व सहकारी मित्र एकदम छान आहेत, 100% सहकार्य करतात. त्यांना जर म्हटलं सकाळी आपल्याला 8 वाजता शाळेमध्ये यायचं आहे तर 8 वाजता शाळेमध्ये येतात. त्यांना जर म्हटलं संध्याकाळी पण 6 वाजेपर्यंत थांबायचं आहे, कोणताही शिक्षक मला नाही म्हणत नाही. म्हणजे गावांचा सुद्धा सहभाग चांगला आहे. गाव अतिशय छान आहे, गावाची काही अडचण नाही. आता थोड्याफार त्रुट्या असतातच, गाव म्हणजे थोडंफार होतच, पण इथं तशी काही एवढी अडचण मला आतापर्यंत जाणवली नाही. सर, या ठिकाणी गावाच्या माध्यमातून लोकवर्गणी असेल आणि आपण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे की या शाळेचं सुशोभीकरणामध्ये काही वैयक्तिक या ठिकाणी काही निधीमध्ये या ठिकाणी अशी काही कार्य होते? वैयक्तिक माझे गुरुजन वर्ग आणि मी नाही म्हटलं किमान महिन्याला 500 रुपये महिन्याला आमचा खर्च 100% या ठिकाणी होतोच. मित्रांनो, शाळा म्हटल्यानंतर ही एक खर्चाची बाब आलीच आणि आपण जसा परिवारामध्ये या ठिकाणी खर्च या ठिकाणी करतोय, तोच या ठिकाणी एक परिवार म्हणून ही मंडळी या ठिकाणी खर्च करते. ते खर्च करण्यापाठीमागे सुद्धा या ठिकाणी काय कारण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण जिथे काम करतोय, जिथं आपलं पोट चालतंय,
ते या ठिकाणी तिथे देणं हे लागतंय. म्हणून ही मंडळी या ठिकाणी प्रामाणिक भावनेनं या ठिकाणी काम करते. तर तुझं नाव बेटा? पूर्वी दीपक अवचार, अच्छा, बरं किती वर्गात जातेस? 7वी. 7व्या वर्गाला जाते. बरं तुझा आवडता विषय कोणता आहे? मॅथ, इंग्लिश. मॅथ आणि इंग्लिश. मातृभाषा म्हणजे मराठी विषय आवडीचा नाही? थोडं थोडं आवडतं. म्हणजे अवघड जातोय का मराठी? नाही. मग नाही? मग सोपं. इंग्रजी अवघड जाते का? तसं काही नाही. सर चांगले शिकवतायत? हो. बरं कोणत्या दिशेने वाटचाल करणार तू उद्याला? तू शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कशामध्ये लागण्याची इच्छा आहे का गृहिणी म्हणून या ठिकाणी राहण्याची इच्छा आहे? हो, आर्मी बनण्याची इच्छा आहे. आर्मी? मग तुला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करावीशी वाटेल म्हणा तुला, मग ती करावी लागणारच आहे. तू व्यायाम वगैरे करणार? हो. आणि शिक्षकांनी जे दिलेलं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी चालणार का आपण? हो. मग तरच आपण ध्येय गाठणार. काय वाटतंय? बरोबर आहे? हो. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी. कारण की ग्रामीण भागातले विद्यार्थी अशा पद्धतीने स्वप्न बघतायत, परंतु त्याला साथ हवी गुरुजन वर्गांची. तुझं नाव बेटा? प्राची जगन्नाथ जाधव, अच्छा, किती वर्गाला जातेस? 8वी. बरं तुझ्या अंगामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुणांना वाव कशी देते शाळा? चांगली होती, छान. बरं काय काय खेळ वगैरे कसे कसे होत आहेत? छान होतात. कोणकोणते खेळ होत आहेत? खो खो, कबड्डी. मग तुला कशामध्ये आवड आहे? खो खो. खो खो मध्ये? हो. म्हणजे क्रीडांगणाचे खेळ होत आहेत का इथे? हो. तुम्ही मोबाईल वरती अभ्यास किती तास करतायत? मोबाईल वरती अभ्यास? मोबाईलवर अभ्यास करत नाही. नाही. सर शिकवतात ना आम्हाला, मोबाईलची गरजच पडत नाही. मित्रांनो, ही एक काळाची गरज आहे. कारण की आज या ठिकाणी मोबाईलचं तंत्रज्ञान आहे. काही शिक्षक लोक या ठिकाणी मोबाईलवर अभ्यास देत असतील, ते सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे. परंतु इथे जे शिक्षण दिलं जात आहे ते फेस टू फेस, जसं आपल्या काळचं पूर्वीच्या काळीचं जसं शिक्षण होतं त्याच पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न गुरुजन वर्गांचा आहे. दुसरे काही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत. तुझं नाव बेटा? अनुष्का समाधान मुजुमले. हं? अनुष्का समाधान मुजुमले. अच्छा, बरं तुझे आई वडील काय काम करतायत? शेती. शेती? मग तुला शेतीच करणार का शिक्षण घेणार? चांगलं शिक्षण घेणार. शिक्षण घेणार. शिक्षण घेतल्यानंतर तू कुठे जायची इच्छा आहे तुला उद्याला? IPS. मित्रांनो, IPS व्हायचंय. IPS होण्यासाठी या ठिकाणी फार तयारी करावी लागते, परंतु विद्यार्थिनीचे स्वप्न बघा. आणि ही आहे शाळा जिल्हा परिषद मराठी. तुला IPS बनायचं आहे. IPS बनून तू या ठिकाणी तू सेवा चांगल्या पद्धतीची करणार. हो. तू IPS जर झाल्यानंतर या ठिकाणी ह्या शाळेला विसरणार का? नाही. का बरं? कारण की इथे माझं पूर्ण शिक्षण 8वीला शिक्षण होणार. मित्रांनो, ही आहे काळाची गरज. कारण की आपण जिथे शिकतोय ते शिकल्यानंतर या ठिकाणी मोठे कोणत्या तरी दिशेने या ठिकाणी वाटचाल झाल्यानंतर अधिकारी बनल्यानंतर तिने सांगितलेलं आहे की मी या शाळेला विसरणार नाही. आणि हीच एक काळाची गरज आहे. हे शाळा म्हणजे या ठिकाणी ज्ञान मंदिर आहे आणि लोकांनी सुद्धा या ठिकाणी पालक वर्गांनी सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. ही जर शाळा या ठिकाणी जर टिकेल तर आपल्या मुलाबाळांचं या ठिकाणी भविष्य या ठिकाणी घडेल.